राजगड ट्रेकला. हे आहेत आमचे 4 जण मेंबर्स. ते डॉक्टर आहेत, हे मलिक सर आणि साहिल. सगळेजण फोटो मध्ये बिझी आहेत, तुम्ही बघू शकता. मी सोमनाथ ऍडमिन. हे सोमनाथ ऍडमिन आणि डॉक्टर ऍडमिन. ठीक आहे. तर आपण आता राजगडच्या दिशेने आहोत आणि आपली बाईक आहे. ओके मित्रांनो, हे बघा ढगांची चादर. कसा आहे व्ह्यू, कशी आहे आमची पब्लिक. बाइक ये देखो व्यू कैसा है. अशक्य सुंदर से आहे. चाललोय राजगडाला आता. राजगडाचा व्ह्यू. हे आहे राजगड हॉटेल. आपली पब्लिक. हा, तर आपण चाललो आहोत राजगडाला आता. हे आहे आपली पब्लिक. कशी पब्लिक सगळी एकदम मस्त. बघत असेल आपण राजगड हॉटेल आणि इकडे आहे राजगड किल्ला. राजगड प्लेसमेंट झाली, प्लेसमेंट झाली याची. आणि हा फॉर्मल शर्ट घालला होता पिंक. डॉक्टर त्यांना टी शर्ट देतात. 1 2 3. इकडे जिजाऊ सृष्टी निर्माण केलेली आहे आणि आपण चाललो आहोत राजगडच्या दिशेने. चलो. राजगड किल्ल्याची उंची आहे 1376 मीटर. राजगड किल्ला पर्यटकांसाठी. राजगड किल्ला सकाळी 8:30 ते 5 पर्यंत खुला राहील. हा, तो करंटली समर है. समर में भी बारिश का मौसम है. मई एंडिंग में स्लीपी एरिया बहुत है. देखो अभी आ रहे साहिल भाई. हे आहे साहिल. याच्याकडे आज गोप्रो कॅमेरा आहे. आपण शूट करत आहोत ओप्पोने. साहिल नाही. तर मित्रांनो, आपल्यासोबत आलेले आहेत आज रूममेट सर्व. आणि यांचं इंट्रोडक्शन मी वरती घेणारच आहे. काही काही जण संगळ्याची खूप फॅन आहेत, तुम्हाला माहित असेल. संगळ्या बोले. तर आपण वरती इंट्रोडक्शन घेणार आहोत. इथून आता पायरी मार्ग सुरू होत आहे. बघू शकता अशा पायऱ्या आहेत राजगडाला. अर्ध्या पॅचमध्ये आल्यानंतर अशा पायऱ्या लागतात. छान प्रकारे पायऱ्या आहेत. जंगल. हे राम कृष्ण जगन्नाथम. ये क्या हुआ? ये क्या हुई? कर हर मैदान फतेह. हा, शक्तिमान शक्तिमान शक्तिमान. पालदरवाडीचा विवास आहे. पालदरवाजाला आम्ही आता पोहोचलेलो आहोत. आहेत पालदरवाडीच्या पायऱ्या. पालदरवाजा पुरुष. धुकं एवढं आहे की गड असा अंधुक अंधुक दिसत आहे. फक्त पायऱ्या दिसतात.
जवळ गेल्यावरच नजारा दिसतो, लांबून काहीच दिसत नाहीये. हे आमचे 3 जण आलेले आहेत. 3 ओळखू येत नाहीत कोण आहेत ते, जवळ आल्यानंतर ओळखू येतील. हा आहे साहिल, आहे चैतन्य, माऊली. हे राजगड किल्ल्यावरती मुक्काम बंद आहे असं लिहिलं आहे. आपण आलो आहोत पाली दरवाजापाशी. पाहू शकता पाली दरवाजा, पाली दरवाजा. नमस्कार मित्रांनो, आता वाजले 11:15 आणि आपण पोहोचलो आहोत पाली दरवाजापाशी. आणि आपण पाली दरवाजा असा बुलंद असा पाली दरवाजा, माझ्या पाठीमाग पाहत असाल असा पाली दरवाजा. तर आपण आता पद्मावती मंदिराकडे जात आहोत. तर हा आहे पद्मावती मंदिर. तर आपण आता आलो आहोत पाली किल्ल्यावरती. पाली किल्ला ज्ञानेश्वर शिंपले. हसू नका रे, हसू नका. IT मध्ये बिझनेस ऑपरेटर म्हणून काम करतोय. ओके. फर्स्ट टाइम राजगड आलेला आहे. ओके. नमस्कार, माझं नाव सोमनाथ कोकाटे. मी राहणारा मूळचा लातूरचा. मी राजगडला 3 वेळा आलेलो आहे. ही माझी 4थी वेळ आहे आणि मी NSO कार्यालयामध्ये ॲडमिन डिपार्टमेंटमध्ये काम करतो. ओके. माझं नाव साहिल शेख आहे. राजगड माझा फर्स्ट टाइम आहे. हायेस्ट ट्रेक जे सगळ्यात मोठा ट्रेक जे झाला आहे ते केटोस झाला आहे, कात्रज तो सीमा. सुबाई 2 वेळा झाला आहे आणि राजगड पण टफ आहे आणि खूप मजा वाटली येऊन. माझं नाव प्रणय खवले. मी हॉटेल मॅनेजमेंट करतोय. आता माझं फर्स्ट इयर झालंय. माझी रायगडची पहिलीच वेळ आहे. राजगडची पहिली. माझं नाव सुमित खवले. राजगड माझं फर्स्ट टाइम ट्रेक आहे आणि माझं BCA सेकंड इयर चालू आहे. माझं नाव चैतन्य मोठे. माझं BCA झालं. मी सिस्टम ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जॉब करतो आणि माझं राजगडमध्ये सेकंड टाइम. BCA MCA. बरं सर. हो. चाललं आहे भयानक. मॅगी. दर्शन घेऊन निघालेलो आहोत गडबडगंजसाठी. बघू शकता. एग्जाम्पल अभी इसके 2 बच्चे हो गए. इथं जे आहे ते राजवाड्यांचे अवशेष आहेत. जे आहे ते राजवाड्यांचे अवशेष आहेत. राजवाड्यांचे अवशेष
तर मॅप आहे किल्ल्यावर काय काय आहे. बालेकिल्ला, पद्मावती माची, सोळा माची, संजीवनी माची, पायल दरवाजा, सदर, वाड्यांचे अवशेष, पद्मावती मंदिर, चोर दरवाजा, महादरवाजा, चिलकती बुरुज, दुहेरी तटबंदी. तर लोकेशन दाखवते बालेकिल्ल्याचं इकडे. तर इकडे आहे बालेकिल्ला. हे किल्ल्यांचे अवशेष आहेत. आपण चाललेलो होतो सुळा माचीकडे. तर हा डायरेक्शन दाखवतो सुळा माचीकडे. रशी ती दिसत आहे सुळा माची. इथे बोर्ड लावला शिवकारी प्रतिष्ठानचा. आणि असा हे दरवाजा आहे. सोळा माचीकडे जातो हा रस्ता. साहिल ओके, यस भाई, एव्हरीथिंग. लेट्स गो. आता मी तुम्हाला पुढे एक पाण्याचा टाका आहे ते दाखवणार आहे, जिथे की आपण गडावरती पाणी पिऊ शकतो. ते टाकं पुढे आहे, ते तुम्हाला दाखवतो. पाण्याच्या टाक्याकडे हे पाण्याचं टाका आहे. इथं आपण 12ही महिने पाणी पिऊ शकता. या टाक्यामध्ये आपण 12ही महिने पाणी पिऊ शकता. आम्ही पण उन्हाळ्यामध्ये ह्याच टाक्यामधलं पाणी पिलं आहोत. बाकी टाक्यामधलं पाणी पिण्यायोग्य नाही. When I look into your eyes, I believe if you move out from my side, I'll be losing grip on you, grip on you. देखो करीब से मिले हैं नसीब से, आएगा पल ये फिर कब. कशी हसत मजाक मस्ती करत. सोमनाथ हाय करो, हाय से हाय. रस्ता असा स्लिपरी आहे सुळा माचीकडे जाताना. सोमनाथ सर आमच्या सोबत आहेत ऍडमिन मधले. आज खूप दिवसांनी आमच्या सोबत ट्रेक करायचं चाललं होतं, पण आज पहिल्यांदा आज पूर्ण झालं. आणि हीच तर सुरुवात आहे. याच्या पुढे अजून आपण ट्रेक करू. हा, हीच तर सुरुवात आहे. त्याच्यानंतर अजूनही ट्रेक करणार आहोत. आम्ही सह्याद्रीमध्ये नवीन ट्रेक करणार आहोत. सोमनाथ सरनं राजगड ट्रेक केला, पण अजून डबल करायची इच्छा होती त्यांची, म्हणून आम्ही घेऊन आलेलो आहोत. मला इथं गाडी सापडली आहे. ही बघा गाडी. आणि सोमनाथ सर अशी गाडी बसली आहे, पण गाडी काय पुढे जायला गेली. माऊलीने धक्का दिली, पण पुढे काय जायला गेली. अरे अरे अरे, ढकल ढकल ढकल. काम चाललेलं आहे. बघू शकता हनुमान मंदिर. आणि शिफ्ट केलेलं आहे तो. बजरंगबली. जय बजरंगबली. जय बजरंगबली. आपण आता सुळा माचीच्या जवळ आलेलो आहोत. आणखीन इथं पण एक बुरुज आहे, तुम्हाला दाखवतो मी. बुरुज काळेश्वरी बुरुज आहे इथं. आणि इथं सदर आहे त्याची. हा काळेश्वरी बुरुज आहे. इथं बुरुज ढासळलेला आहे आणि इथं सदर आहे. आणि इथं एक वाडा आहे. अवशेष आहेत जुने काही.
इथे आपल्याला सुवळ्या माचीचं दर्शन होतं. व्ह्यू बघत असाल सुवळ्या माचीचं कसं आहे. छान असा व्ह्यू दिसत आहे इथून सुवळ्या माचीचा. वाडमध्ये सुवळ्या माचीचा व्ह्यू असा दिसतो. तर आपण चाललो आहोत सुवळ्या माचीकडे. व्ह्यू बघत असाल आहे ते. सर्व आपले मित्र रूममेट्स जात आहेत पुढे. हा जो रस्ता आहे तो जातो सुवळ्या माचीकडे आणि ह्या ज्या पायऱ्या दिसतात त्या आहेत चिलकटी बुरुजाच्या. इथं डायरेक्शन दाखवलेले आहे दिशा. सुवळ्या माचीकडे असा बांध दाखवलेला आहे आणि चिलकटी बुरुजाजवळ आहोत. चिलकटी बुरुजाच्या अशा भक्कम पायऱ्या तुम्ही पाहत असाल. तर आपण वरती जात आहोत चिलकटी बुरुजावर. पाहू शकता चिलकटी बुरुज असा आहे. चिलकटी बुरुज जाऊन आपल्याला सुवळ्या माचीचा एक चांगला नजारा पाहायला मिळतो. ही आहे सुवळ्या माची. बघत असाल सुवळ्या माची. तर डायरेक्शन दाखवल्याप्रमाणे आपण सुवळ्या माचीकडे जात आहोत. तर सुवळ्या माचीकडे जाण्यासाठी रस्त्याचं काम चालू आहे इथे. मीन्स हा दरवाजा होता, दरवाजा तुटलेला होता, तर दरवाजा बांधून झालेला आहे आता. बघत असाल असं छान प्रकारे काम केलेलं आहे दरवाजाचं, जेणेकरून आपण सुवळ्या माचीकडे जाऊ शकतो. बाहेर आल्यानंतर असा छान असा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो. जसं की साईडला झाडे आणि पुढे आहे ते सुवळ्या माचीचं रूप आणि भक्कम असा चिलकटी बुरुज बघत असाल. चला आपण सुवळ्या माचीकडे जाऊया. तर एकूण पण एक दरवाजा आहे, जेणेकरून आपण सुवळ्या माचीकडे जाताना उजव्या हाताला एक दरवाजा आहे. सुवळ्या माची तटबंदी दरवाजा आहे. तर हा तटबंदी दरवाजा तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे तटबंदी दरवाजा आहे आणि चालता चालता आपल्याला भेटलेलं आहे. चलो, तर हे तुम्हाला असं एक नैसर्गिक बेळ दिसेल इथे दगडामध्ये डाव्या हाताला. पावसाळ्यामध्ये आणखीनच छान प्रकारे ग्रीनरी दिसते. आता मे एंडिंग असल्यामुळे जरा कमी प्रमाणात ग्रीनरी आहे. पाऊस झाला आहे मे मध्ये यावेळेस, तर नॉर्मल प्रमाणात ग्रीनरी आहे. तर असा नजारा आहे सुवळ्या माचीचा. आपण राजगडमध्ये पहिल्यांदा आपण सुवळ्या माची एक्सप्लोर करत आहोत. पुढल्या वेळेस आपण दुसऱ्या ज्या 2 माच्या आहेत त्या माच्या आपण एक्सप्लोर करणार आहोत. तर असा रस्ता आहे. पावसाळ्यामध्ये अतिशय छान अशी दिसणारी माची म्हणजे सुवळ्या माची. तर नक्की भेट द्या
एक वेळेस स्टे केला त्यावेळेस आम्ही सुवेळा माचीवरती आलतो आणि पूर्ण माची फिरलो होतो. आता लास्ट टाइम आलतो तर आपण चिलकती बुरुजावरूनच माची पाहिली होती, सुवेळा माची. ॲक्च्युली लोक काय करतात की चिलकती बुरुजावरूनच माचीचं दर्शन घेतात. जर खरंच तुम्हाला ही माची चांगल्या प्रकारे पाहायची असेल तर तुम्ही माचीवर येऊन भेट द्या, माचीवर जावा, अनुभवा, तरच तुम्हाला कळेल सुवेळा माची किती छान आहे. फक्त तुम्ही बुरुजावरून बघितले तर तुम्हाला काही निश्चित दृश्य दिसेल, पण जाऊन तुम्ही तिथे अनुभवाल. हे वास्तू आहेत, जुन्या वास्तू. कसं असतं ना, आपण लांबून डोंगर पाहण्यात आणि जवळून जाऊन पाहण्यात जो आनंद असतो ना, तसं काय आहे सुवेळा माचीचं. जसं की तुम्ही चिलकती बुरुजावरून माची बघाल तर तिथून तुम्हाला फक्त दृश्य दिसेल, पण ज्यावेळेस तुम्ही माचीवर याल त्यावेळेस तुम्हाला ती माची किती सुंदर आहे आणि कसा नजारा आहे ते पाहायला मिळेल. तर आपण पाठीमागून बघत असाल चिलकती बुरुजावरून आपण इथपर्यंत आलेलो आहोत या माचीवरती. बघत असाल उन्हाळ्यामध्ये आता एवढी ग्रीनरी नाही आहे. आता नेक्स्ट मंथपासून चांगल्या प्रकारे पाऊस पडल्यानंतर चांगली ग्रीनरी येईल, त्यावेळेस सुंदर अशी ही माची दिसेल. आपण पावसाळ्यामध्ये एक वेळेस नक्की ट्राय करू आणखीन ह्या माचीला भेट देण्याची. तर माचीवरती पाण्याचं टाकं पण आहे, 1-2 टाके आहेत चांगल्या प्रकारे पाण्याचे. तर आपण बघू शकता मित्रांनो, फायनली माचीवर पोहोचलेलो आहोत आणि इथून जो नजारा दिसतो ना, अप्रतिम. हा बघू शकतो नजारा. हे आहे फायनल सुवेळा माचीचा व्ह्यू. हे आपले सर्व रूममेट्स आणि मित्र परिवार बसलेला आहे. तर फायनली आपण माचीवर आलेलो आहोत. व्ह्यू तर आपण जात आहोत बजरंग बलीचे दर्शन घेण्यासाठी. सुवेळा माचीवरती तुम्ही आल्यानंतर खाली एक असा रस्ता जातो, तर तिथून आतमध्ये गेल्यानंतर आपण हा रस्ता खूप असं प्रमाणात छोटा आहे, छोटा दरवाजा आहे, तर आपल्याला असं बाहेर जावं लागतं. तर इथं सांभाळून का ज्याची हाईट जास्त असेल त्यांनी खूप प्रमाणात वाकावं लागतं. इथे आल्यानंतर आपल्याला असं बजरंगबलीची मूर्ती दिसेल. हे बघाल, छान अशी बजरंगबलीची मूर्ती कोरलेली आहे याच्यामध्ये दगडामध्ये, आणि असा हा व्ह्यू आहे. जय बजरंगबली की जय. आणि अशा प्रकारे आपली सुवेळा माची एक्सप्लोर केलेली आहे. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.
अशा प्रकारे आपण सोहळा माची ही एक्सप्लोअर केलेली आहे. पूर्ण सोहळा माचीचा आपल्याला व्ह्यू ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल, जेणेकरून आपणास दुसऱ्या त्या 2 माच्या आहेत त्या पण आपण एक्सप्लोअर करणार आहेत पुढील व्हिडिओमध्ये. आणि पावसाळ्यामध्ये आणखीन एक वेळेस आपण ही माची एक्सप्लोअर करायचा प्रयत्न करू पावसाळा कमी झाल्यानंतर. ठीक आहे, भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.